आई प्लीज, प्रत्येक गोष्टीचं कापर कमळीवर फोडणं बंद कर आता. तुझ्याशी बोलत नाहीये मी. जी व्यक्ती या सगळ्याला जबाबदार आहे ना, तिच्याशी बोलतेय. अहो मॅडम, काय चाललंय तुमचं? एवढ्या मोठ्याने का बोलताय? इतक्या लोकांना आयसीयू जवळ थांबायची परवानगी नाहीये. चला बाहेर जाऊन बोला. कमळ, कमळ, डॉक्टर तुम्ही ते लहान मुलीला बघितलं का? कुठं आत्ता एक लहान मुली गेली. हा, इथे लहान मुलीचं वॉर्ड नाही, ते खाली आहे. सरळ जा लेफ्टला. इथून असं? हा, इथे सरळ जा. पण माझी कमळच होती ना ती. माझ्या कमळीला बघितलं ते नाही. नाही काकी, सांगू शकत. त्या माझ्यासोबत आहेत. चल. अगं तू इकडे काय करायली आहेस? अगं माझी कमळी होती तिकडं. चल चल तिकडे जाऊया. चल चल. अगं नाही, ते घेऊन गेलेलं. अगं इकडे राहायचं. कमळी, चल चल. अगं मॅडम चला प्लीज बाहेर जा. एक मिनिट. बाकी कोणाशी नाही, मला हिचा प्रॉब्लेम आहे. हिला आधी बाहेर जायला सांगा. ही मुलगी मला इथे नकोय. निघ इथून. आय सेड गेट आउट. तुझा पायगुणच वाईट आहे. आउट. मिसेस इनामदार, डॉक्टर, काय झालं? बाबा बरे आहेत ना? पेशंट आता आउट ऑफ डेंजर आहे. थँक गॉड. बघितलं साई, पायगुण चांगला आहे कमळीचा. ती आली आणि बाबा बरा झाला. हो, तसंच म्हणावं लागेल, कारण खूप मोठे ब्लॉकेजेस होते. आणि नशीबच म्हणावं लागेल की एवढ्या क्रिटिकल कंडिशनमधून पेशंट सुखरूप बरा झाला. आम्ही भेटू शकतो ना त्यांना आता? हो, पण एवढे जण नको. हा, थँक्यू. आई, तू चल, आपण भेटू बाबांना. आय एम सॉरी आईच्या वतीने. तू प्लीज आईचं बोलणं मनावर नको घेऊ. तिनं वाटेल तसं बोलते रागात. तू इथे काय करतेस? अहो, मी आईला शोधत इथपर्यंत आलो. ती इथंच आली. अहो, रिक्षातनं निघून गेली. मी जातो आता, तिला बघतो कुठं आहे ती. बरं बघ तिला आणि हॉस्टेलला घेऊन जा. मला फोन कर काही वाटलं तर. मी बाबांना बघून येतो. येतो.